कोणत्याही विश्लेषकाला सोडवता येणार नाही असं राजकारण श्रीगोंद्यात घडतंय। विधानसभेला कट्टर विरोधक असणारे नेते आता चक्क हातात हात आणि गळ्यात गळे घालून फिरतायत। या पुढाऱ्यांना हे माहीत असेल का की जनता सब जानती है। श्रीगोंद्यातील मागील परिस्थिती पाहता एकमेकांना पाहिल्यावर डोळ्यात रक्त उतरवणारे नेते आता स्वहितासाठी हातात हात घालून फिरताना दिसू लागल्याने आपण खरंच रामराज्यात नाहीत ना असा प्रश्न श्रीगोंदेकर जनतेला पडलाय। पाहूयात श्रीगोंद्यातील याच राजकीय खिचडीचं आमच्या नजरेतून हे विश्लेषण। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। सुरुवातीला श्रीगोंद्यातील राजकीय स्थिती लक्षात घेऊ। विद्यमान आमदार विक्रम पाचपुते हे भाजपात आहेत, तर विधानसभेला विरोधात असणारे नागवडे, जगताप, सेलार सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत। हे गणित लक्षात घेतल्यास आता हे सर्व नेते महायुतीत आहेत। आता नागवडे यांचा विचार केला तर त्यांनी विधानसभेला काँग्रेसला रामराम करत अगोदर अजित पवार गटात व नंतर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत तिकीट मिळवलं, परंतु विधानसभेत त्यांचा दारुण पराभव झाला। तर राहुल जगताप यांनी विधानसभेला महाविकास आघाडीसोबत बंड करत अपक्ष उमेदवारी करत पाचपुतेंसह नागवडेंना विरोध केला, परंतु त्यांचाही येथे पराभव झाला। घनश्याम शेलार यांनीही बीआरएस सोडून प्रहार सोबत बैठका घेत बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला। त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करत ऐन वेळेस माघार घेत अटी शर्ती घालून शांत बसणे स्वीकारलं। स्वतःच्या फायद्यासाठी या सर्व नेत्यांनी जनतेला गृहीत धरून राजकारण केलं, पण विधानसभेला विरोधकांनी पाचपुते यांना एकामागून एक धक्के देण्याचं ठरवलं आणि यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शेवटच्या टप्प्यात जुळवलेलं गणित यशस्वी ठरवलं। जनतेने या सर्व नेत्यांना जागा दाखवत पाचपुते यांच्यावर विश्वास टाकला। विरोधकांच्या एकामागून एका धक्क्याने थांबतील ते पाचपुते कसले आणि या सर्व विरोधकांना धोबीपछाड करत विक्रम पाचपुते यांचा विधानसभेला दणदणीत विजय झाला। आता जरी तालुक्यातील सर्व नेते महायुतीत असले तरी भाजपची विचारसरणी अजितदादा गटाच्या विचारसरणीशी जुळत नाही। मग आता हे नेते फक्त जिल्हा परिषद निवडणुकीपुरतेच का स्वहितासाठी एकत्र राहणार हा प्रश्न श्रीगोंद्यातील भोळ्या जनतेला पडलाय। कारण हे नेते कधी वेगळं लढतात, का कोणाशी हात मिळवणी करतात आणि कोणता पक्ष कधी बदलतात हे श्रीगोंद्यातील जनतेला माहीतच पडत नाही। सर्वात जास्त नेते असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची जिल्ह्यात ओळख। कधी काही तत्वनिष्ठ राजकारणी असणाऱ्या या तालुक्याचं राजकारण गेल्या 2-3 वर्षापासून खूपच बदलताना दिसतंय। कधी काळी सहकार्यातून सहकार, सहकारातून उद्धार, उद्धारातून प्रगती व प्रगतीतून कार्यकर्त्यांचा विकास हे तत्वाने चालणारे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते, स्वर्गीय शिवाजीराव नागवडे, स्वर्गीय कुंडलिकराव जगताप यांचे राजकारण सध्या औषधालाही दिसत नाही। आत्ताचे नेते पक्ष बदलून इथं स्वतःचाच तर विकास करत नाहीत ना हा प्रश्न सध्या श्रीगोंदेकर बोलू लागले आहेत। विकास कार्यकर्त्यांचा की नेत्यांचा की जनतेचा हा प्रश्न या निमित्ताने पुढे येऊ लागला आहे। काय चुकतंय श्रीगोंदेकरांचं? या नेत्यांना जनतेच्या अडचणीत सोडाच, पण त्यांच्या संपर्काचेही वावडे आहे। येईल निवडणुकीच्या काळात दिवस उगवायला खेडोपाडी दिसणारे नेते आता गाड्यांच्या काचा सुद्धा खाली घेत नाहीत। या उलट विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते व त्यांचे कुटुंबीय दररोज मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याचं दिसून येतंय। पाचपुते विरोधक फक्त निवडणुकीपुरतेच जनतेच्या संपर्कात येतात ही वस्तुस्थिती सिद्ध झाली आहे। त्यामुळे पाचपुते विरोधक कितीही एकत्र आले तरी पाचपुते वरचढ ठरतील हे सत्य नाकारून चालणार नाही। विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्याची समीकरणे स्वप्नवत बदलली। जे स्वप्नातही वाटत नव्हतं ते घडलं। कुठलाही संबंध नसणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीची जागा मिळाली। जागा वाटपात हट्टी समजल्या जाणाऱ्या शरद पवारांना श्रीगोंद्याची हक्काची जागा सोडावी लागली। धक्का तेव्हा बसला जेव्हा ठाकरे गटानेही अजित पवार गटात असणाऱ्या अनुराधा नागवडे यांचा तात्काळ पक्ष प्रवेश करत त्यांना तिकीट दिलं। ठाकरे गटाच्या या धक्कातंत्राने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आणि माजी आमदार व महाविकास आघाडीच्या तिकिटाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे राहुल जगताप यांनी बंड केलं। हा अन्याय त्यांच्या एवढा जिव्हारी लागला की त्यांनी थेट अपक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली। वास्तविक हा अन्याय जगताप यांनाच काय पण त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सहन होणारा नक्कीच नव्हता। मग आता नेमके असे काय घडले की हे दोन्ही नेते चक्क एकत्र आले?
यावर सध्या मतदारसंघात चर्चा रंगत आहेत. तिकडे महायुतीतही धक्कातंत्र अवलंबले गेले. महायुतीतून जागा भाजपला जाणार होती, कारण स्टँडिंग आमदारांच्या सूत्रानुसार ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार होती. फक्त भाजपकडून पाचपुते की कर्डिले हा सस्पेन्स कायम होता. अखेर ही जागा पाचपुते यांनाच मिळाली, परंतु पहिल्या यादीत थेट बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांचे नाव आले. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि शेवटच्या क्षणी पक्षाचा एबी फॉर्म बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांच्या नावाने मिळवला गेला. या तिरंगी लढतीचा निकाल जसा अपेक्षित होता तसाच लागला. पाचपुतेंची जादू पुन्हा एकदा चालली. आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत विक्रम पाचपुते यांनी लाखभर मते घेत दिमाखात विधानसभेत प्रवेश केला. मतमोजणीनंतर पहिला धक्का बसला तो नागवडे कुटुंबाला. तारेवरची कसरत करून पक्षाचं तिकीट मिळूनही अनुराधा नागवडे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. राहुल जगताप यांनाही आपली ताकद समजली. आरोप, प्रत्यारोप, गट तट असे सगळे फंडे या निवडणुकीत पाहायला मिळाले. आता निवडणूक होऊन 5-6 महिने झाले तरीही श्रीगोंद्याचं राजकारण ढवळताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी विधानसभेत पराभूत झालेले आणि अचानक पक्ष बदल केलेले राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप यांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी केली. विशेष म्हणजे या पक्ष प्रवेशाला स्वतः अजित पवार उपस्थित नव्हते. अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा बाजूला ठेवल्या तरी निवडणुकीनंतर या नेत्यांनी अचानक पक्षप्रवेश का केले हे कोडच आहे. उद्या होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा येणार आहेत. या मेळाव्यात खरंच शेतकरी हिताचे बोलले जाणार की आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्यासाठी हे सगळे पाचपुते विरोधक एकत्र येणार, अशा चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी संधी उपलब्ध राहील की नाही असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आमदार पाचपुते यांचा विचार केला तर पाचपुते हे सर्व गटात त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी देतील अशी चर्चा आहे. आता हा सगळा सारासार विचार केला तर पाचपुतेंकडून कार्यकर्त्यांना संधी मिळेल, तर पाचपुते विरोधकांकडून कार्यकर्त्यांना संधीच मिळणार नाही. ही संधी फक्त त्यांच्या घरातील सदस्यांना असेल अशी वस्तुस्थिती दिसत आहे. मग या सर्व विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का हा प्रश्न समोर येत आहे. त्याची उत्तरे नक्कीच पाचपुते विरोधकांना द्यावी लागणार आहेत. वास्तविक निवडणुकीला अजून 1-2 महिने वेळ आहे, परंतु तोपर्यंत परिस्थिती अजून बदलेल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, आगामी निवडणुकीत पुन्हा पाचपुते की विरोधक, तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.